राम सेतूवरून आलेला आहे. राम सेतूवरून गाईज आलेला आहे बोलतो. कसं वरती आहे, पाण्याची वरती आहे बघा. गाईज जो पाण्याच्या आतमध्ये डुबत नाही. गाईज बघा इथं मासा भेटलेला आहे, म्हणजे तो असा पाण्यात फुगताना गाईज तो मासा आहे, बघू शकता. ही 4 डगरा कलेक्ट केल्या गाईज मी. कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा गाईज. आता 1 नंबर डगरा आहेत. कोकणला आल्यावर का काहीतरी घेतले गाईज. कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा, नक्की भेटेल. गाईज शपथ काय व्ह्यू आहे गाईज, बघा तुम्ही फक्त. आता माझ्या बघा चेन्नई का डायरेक्ट कुठे गेला तो. गाईज चष्मा येते धारावाहिक चष्मा कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा गाईज. हा काय रे हिरो दिसतो गाईज चष्मा घातले तर. गाईस मॉर्निंग झालेली आहे आणि आता चाललं खाली. तुम्हाला कालची दाखवता गाईस कसा येतो. तो चलिए शुरू करते हैं. गाईस काल जरा लेट आलतो आणि म्हणजे झोपलो लेट, म्हणजे लवकरच आलतो आणि झोपलो लवकर ना झोपलो. अरे कहना क्या चाहते हो. काल जरा देवपूजा चाललेली वरती रूममध्ये, म्हणजे समय पेटवलेल्या आरती बिरती चालू होती जरा देवाची, भस्म आरती चालू होती. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं. तर आता बघू शकता आलेले कोकणात व्ह्यू बघा गाईस, एकच नंबर व्ह्यू आहे गाईस. यो बघा गाईस याला फक्त एकच शब्द बोलायचे का काल काय चालू होतं, देवाची आरती चालू होती, मस्त समय पेटवलेल्या भस्म आरती चालू होती, सगळे दूर चालता नुसता. गाईस बघू शकता आज इथं स्टे केलता आम्ही आणि आता बाहेर चाललो. इथंच मंदिर आहे गाईस समोरच. सकाळी 6 वाजल्यापासून गाईस कंटिन्यूस इथून आवाज येतं, म्हणजे गाणे बिणे लावले गाईस. तरी करून जाऊन येतो आता देवलांची काय वरचा व्ह्यू बघ. नुसते नारळाचे झाडं दिसतात गाईस. किल्ला दाखवलं. तू थांब मग बाहेर, मी आतमध्ये जाऊन येतो. कालचा पण ब्लॉग एडिट करायला राहिले, ते लगेच होईल. गाईज आता कोकणाची स्ट्रीट फिरायला आलो बघू शकता. काल तिथं गाईज तिथं एक हॉटेल आहे, तिथं घेणार होतं, म्हणजे तिथं 1 नंबर येतं डायरेक्ट. काय येतं समुद्र आहे ना, समुद्र गाईज बीच आहे, 1 नंबर डायरेक्ट त्याला लागूनच होता. पण तिथं आम्ही बुकिंग नव्हती केली तर ऑलरेडी, म्हणजे तिथं माणसं आलती त्यांची बुकिंग केलेली होती. बघा नुसते नारळाचा झाडा. योगीराज रेसॉर्ट गाईज बघू शकता. चला आतमध्ये जाऊ शकतो का. चल बघून ब्लॉग बनवू का बरं. कुत्रा आहे का. नको सर, तिकडून जाऊन येणार. इथून पण रस्ता आहे ना जायला गाईज. इथं पण एक मंदिर आहे, काय माहिती आतमध्ये कुठलं आहे. तुझ्या परी नावाचा रे अजूनी दरारा. गाईज बघू शकता तिथं किल्ला आहे, कुठला किल्ला आहे माहीत ना आपल्याला, पण तिथं चालल्यावर. काल पण आलतो, काल रातचे म्हणजे असं पेरी टाकायला आलतो. आता शर्यत आहे, रातची पेरा टाकायला आलतो, आता शर्यत आहे. मला येत गाईस कसली तरी. गाईज काय व्ह्यू आहे शपथ, 1 नंबर. इथून डायरेक्ट खाली जाऊ पण चिखल लागतं.
काहीच बघू शकता कसला डायरेक्ट एवढली मोठ्याला वगैरे कशी उचलत असतील. आपल्या टायमाला आहेत मिस्त्री त्या टायमाला डायरेक्ट आर्किटेक्चर होतं वाटतं ना. जाणार खाली चल. गाईस कोकणात पाऊस आहे सगळं आहे पण मजा आहे. बघू शकता गाईस अजून माणसं आलेले आहे तिथं. पाण्यांचा व्ह्यू दाखवता गाईस जवळशी. जायचो खाली. मी तर फोन बी नाही आणला. फोन चार्जिंगला ठेवून आलो. कॅमेऱ्यानं चार्जिंग केली पहिले. गाईस किल्ला बघू शकता. 1 फ्रेममध्ये कॅप्चर झालेला आहे गाईस. त्या साईडला पण तो पण किल्ला आहे ना गाईस. त्या साईडला पण एक किल्ला आहे. ओ पाणी आला. माणूस बघ कुठे गेले. तो माणूस बघ कुठे गेले. गाईच एवढ्या वेळा राशी कुठला समुद्र आहे. हरणाई बीच. हरणाई बीच बोलते ना. काहीच क्लायमेट एक नंबर आहे. फक्त जरा पावसाचं रूप दिसतं थोडासा. बाकी काय नाही. बाकी तिकडं होड्या बिड्या आहेत गाईस. होड्यांची तर जायचं का ही चिंबोरी बघा जायचं का पोचला तो बघा गाईस. आता हिला बाहेर काढतो. ए अजूनही आहे. परत चालली बारीक बारीक शे. हे बघा गाईस जलपरीचा काय भेटलं जलपरा. हे बघा गाईस कसला पाला तो जलपरा. यो कोणी बनवले यो डील किती बनवले ना सोबत. अरे फूड स्टेप्स आहे तुझ्या. अरे बाबा लय अशी लोक आहेत इथं. काहीच काय बोलायचं. सगळी का जाऊ तशी माणसं सारखीच आहेत. काही कोणाला बोलून फायदा नाही. वाट लावायला घेतली काहीच. आत्मकली थांबा जरा हात धुवून घेऊ. इथं बस ना अशा याच्यावरती. ती बस झाली बिली लगेच तुला बनवू जलपरी जलपरा. राम शेतीवरून आलेला आहे. राम शेतीवरून काही झालेलं आहे बोलतो. कसं वरती आहे पाण्याच्या वरती आहे बघा. काही जो पाण्याच्या आतमध्ये डुबत नाही
इथं याच्यावर रामनाव लिहिलं, पाय ठेवायचे पहिले बघू दे रामनाव लिहिले का कुठं दिसत तर ना खालच्या साईडला असं ना. काही दगडा बिगडा एक नंबर. काय क्लायमेट आहे गाईस बघा इथं मासा भेटलेला आहे, म्हणजे तो असा पाण्यात फुगताना गाईस तो मासा आहे, बघू शकता. ही 4 डगरा कलेक्ट केल्या गाईज मी. कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा गाईज. आता एक नंबर डगर आहेत. कोकणला आल्यावर का काहीतरी घेतले गाईज. कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा, नक्की भेटेल. गाईज बघू शकता आता किल्ल्यानं चालल्यावर. किल्ल्याच्या आतमधून काय तुम्हाला दाखवतो गाईज. गाईज बघू शकता इथं पण हनुमंताचं मंदिर आहे. गाईज मला आत्ता समजले का यो किल्ला एवढं समुद्राच्या याच्यानं आहे तरी पण का ना डुबला. त्याचं रिझन एकच आहे गाईज, बघू शकता इथं रामाचं नाव लिहिलं गाईज. यो किल्ला डुबत नाही शकत. गाईज बघा इथं जरा या किल्ल्याला आहे. इथं म्हणजे पहिले कालच बिलक असतं ना, इथं मशाल लावायचं बोलतो. मशाल दरवाजा आहेत गाईज, दरवाजा आहेत बघू शकते. लॉक आहे त्याचं दरवाजा गायब केले होते. दॅट इज अ कोकण गाईज, दॅट इज अ कोकण. आई शपथ गाईज एक नंबर यूज आहे. पुढं गाईज त्या कोकणात तोप ठेवलं, तोप डायरेक्ट फुल फायरिंग. इथून या किल्ल्यावरशी गाईज बघू शकता. इथं एक किल्ला आहे त्याच्यावर फायरिंग होत असेल गाईज. गाईज शपथ काय व्ह्यू आहे गाईज, बघा तुम्ही बघता आता माझ्या बघा गाईज व्ह्यू बघा. व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे गाईज. हे बघा गाईज मागच्या ब्लॉक करा बोलता गाईज. पाय सरकले ना उलटा. ब्लॉग गाईज ब्लॉग बघू शकता. आता ब्लॉगमध्ये घ्यायचे सगळ्यांना. आपल्याला गाईज बघू शकता नवीन सबस्क्रायबर भेटले. आता फोटो विटो काढता गाईज एक नंबर काम पिटे. डगरी पण शिकाडे होतं गाईज. आता डायरेक्ट प्लॅन चेंज झालेला आहे. आता आम्ही गोव्याला चाललो. पण पहिले बघू शकता इथं परशुरामांचं मंदिर आहे. इथं मंदिरात चाललं जरा दर्शन घ्यायला. एक दुसरी गाडी आहे ती आपली मागे येते म्हणजे जेवायला थांबते आणि आपण इथं दर्शन घ्यायला आलो. आता हाफ पॅन्टवाल्यांना एंट्री नाही, यांचं वांदे झाले जरा. लुंगी घालायला लागेल गाईज, लुंगी. गाईज बघू शकता काय भारी वाटतं इथं. पण म्हणजे लयच मोठं आहे. मला वाटेल असं बारका बिरका असेल पण जरा मोठा आहे. लुंगी
लुंगी घाल ना अशी. बाहेर ना अरे वर्षी तर घाल. मला घाल कथा घालायचं मला घालून तर दे. नेसून दे ना याला. काही बोलू शकता मंदिर होतं. चेन्नई का डायरेक्ट कुठे गेला तो. गाईज ॲक्च्युली मला सांगत होतं व्हिडिओ डिलीट कर. मी डाउनलोड करून मग डिलीट केलं. म्हणजे ते जे एक्सपोर्टमध्ये राहतात त्यांशी डिलीट केलं तर गाईज. व्हिडिओ तुम्हाला क्लिप 100% भेटेल. तुम्ही पाठव लोकेशन. असं कार एक वर्ष असं एक फोटो का. अरे घाट कपल्या होत आहे की नको लोकेशन पाठवायची गरज नाही. गाईज योगासला मंदिर आहे काय माहिती. पण बाकी गाईज एक नंबर काम आहे इथं. गाईज बघा इथं पाणी आहे. पैसा बघा पैसा. पाण्याने गाईज पैसे टाकतात बघा. हे 20 कंप्लीट होतं काय ते गेले. म्हणजे पैसे टाकले 20 कंप्लीट होते काय. माझे तर म्हणते अख्खा पाण्यात डुबतो. बघ बालदी पण आहे. हा काय जण ब्लॉगमध्ये फोटो डायरेक्ट. गाईज शंकराची पिंडी बघू शकता. पहिले शंकराचं दर्शन घ्या. 100% एक नंबर आहे गाईज. फोन तर द्या. गाईज आता पोचल्या गोव्याला. आता बघू शकता पहिले मच्छी घ्यायला आल्यावर आम्ही फिश मार्केट आहे गाईज इथं मोठा. बघू शकता गाईज फिश मार्केट आहे. काय मापसा मार्केट. मापसा मार्केट गाईज. मापसा फिश मार्केट आहे. बघू शकता आता डायरेक्ट मच्छी घ्यायला आल्यावर. कुठे आपले ब्लॉग आमची माणसं गाईज पुढं गेलं ना थोडी. आणि एक गाडी मागच आहे अजून. बघा गाईज अख्खा चिकन झालं. अख्खा चिकन. तिकडे शिंपले येतात का. हे काय बोलत होता शिल्पा बाय शिल्पा. मी बोलतो कुठली शिल्पा दिसली याला. शिल्पा शेट्टी. शिल्पा बोलते शिल्पा. आम्ही आलो उरणच्या शेट्टी. काय तिथं शिंपले होते. शिंपल्याला शिल्पा बोलत होता. मी विचार करता याला कुठली शिल्पा दिसली. शिल्पा शेट्टी. आम्ही आलो उरणच्या जेट्टी. उरण जेट्टी ना गोवा जेट्टी. गाईस आता पोचल्यावर आणि आता डायरेक्ट बघू शकता रूम घेतलेली इथं. बॅगे बिगे तसेच टाकले गाईस. आता बघू आता बोलताना ते म्हणजे जेवण बिवून आता नाश्ता विष्ट करून जरा वाजल्यान 12:30 वाजल्यान ना. 12:30 वाजल्यान गाईस. 12:30 वाजल्यान. आणि आता डायरेक्ट म्हणजे खाऊन बिवून जरा आता परत बीचवर जातान का सकाळी जातान बघू. तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. ब्लॉग कंटिन्यू करा. गाईस चष्मा येते धारावाहिक. चष्मा कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा गाईस. हा डायरेक्ट दिसतो गाईस चष्मा घातले तर.